तिघजण सावकाराकडे पैसे मागायला गेले. आता अण्णा चव्हाण त्या बारक्या दरवाजात वाकून बघितलं, सावकार जाड दिसला. अण्णा चव्हाण सावकाराला म्हणतो, सावकार तुमचा दरवाजा एवढा बारका, तुम्ही एवढं मोठं मेल्यावर बाहेर कसं काढायचं? तोपर्यंत ह्याचा भाऊ म्हणला अण्णाचा, अण्णा तुला तर काही कळतच नाही बघ, तुकडं तुकडं करायचं आणि बाहेर काढायचं. तोपर्यंत त्याचा बाप या दोघांना म्हणला, तुम्हाला तर काही कळतच नाही बघा, बाहेर कशाला काढायचं? वाड्यावर रॉकेल वाटायचं आणि काडीपिटी लावायची. अण्णा चव्हाण. मूळ विषयाकडे येऊया. दादा, संत तुकाराम महाराज या समाजाला उपदेश करतात, मनाला उपदेश करतात. तुकाराम महाराज म्हणतात, अरे नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया, त्या काळाची उडी पडेल बा तेव्हा, सोडवी ना कोणी रे माय बापा. दादा, या जगात एकच सत्य आहे. काय? काळ येणार आहे म्हणजे मरण येणार आहे. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. किंवा धन कुबेराचे देह त्या काळाचे, तेथे मनुष्याचे काय आहे? किंवा कोण दिवस येईल कैसा, नाही या देहाचा भरवसा. म्हणजे या जगात एकच सत्य आहे. काय? मरण. जन्माला आलेला माणूस एक दिवस मरणार आहे, मरण निश्चित आहे. डुलकी खाली राहणार आहे, डुलकी वाजवणारा वर जाणार आहे. पीटी खाली राहणार आहे, पीटी मास्तर वर जाणार आहे. अण्णा चव्हाणच्या गळ्यातला टाळ खाली राहणार आहे, अण्णा चव्हाण वर जाणार आहे. तुम्ही सगळीच जाणार आहे, मी एकटाच राहणार आहे. असं म्हणलं तर चालेल का मावशी? दादा, असं म्हणलं तर चालेल का? मरण कुणाला चुकलेलं नाही आणि मरण कुणाला चुकवता आलेलं नाही. या चव्हाणचा सांगायचा विषय. दादा, मावशी, या अण्णा चव्हाणचा सांगायचा विषय. आज सकाळी 10 वाजता अण्णा चव्हाण मरणार होतं. यमेला न्यायला आला, ह्यानं यमाला बघितलं आणि अण्णा चव्हाण यमाला म्हणला, यम देवा या 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 बस आमच्या बोकांडी. यम आला आणि अण्णा चव्हाणला म्हणला, चव्हाण भरगबाळ, तुझा इथला खेळ संपला, तुलाच मरायचा आहे, तुझं मरण आहे. चव्हाण हुशार. चव्हाण म्हणला, यम देवा जायच तर सगळ्याला, राहायला कोण आले? पण एक दिवस सगळ्यांना जायचं, जाऊया पण चहा पाणी घेऊन जाऊ म्हणला. चहा पाणी. ह्यानं यमाला गार डेऱ्यातलं पाणी दिलं. गॅसकडे गेला, 5-6 कप चहा शिजवायला सुरुवात केली आणि ह्यानं आयडिया केली, बिशुद्ध पडायचं. गुंगे औषध चहा मध्ये टाकलं, चहा उकळला आणि यमाला दिला. चांगला चहा लागतंय म्हणून यम गटा 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 चहा पिलं आणि त्या औषधामुळे बिशुद्ध पडलं. आता यमाकडे काय होतं? फायलीचा गट्टा होता, फायलीचा गट्टा. मावशी, दादा, यमाचं काम असं आहे, यम वरनं खाली येताना हातात 100, 150, 200 फायलीचा गट्टा करताय. खाली येतंय, खाली आलं का नंबरानं एक एक फाईल घ्यायला सुरुवात करताय. फाईल उघडताय, ज्याचं फाईलीत नाव आहे त्या माणसाला मारताय आणि वर घेऊन जाताय. ही यमाचं काम. गडबडीनं अण्णा चव्हाण फाईलीचा गट्टा सोडला. सगळ्यात वरची 1 नंबरची फाईल उघडली. 1 नंबरच्या फाईलीत ह्याचं नाव अण्णा चव्हाण. जात हे म्हणला, एवढ्या लवकर मरतो का काय? बरोबर यमाला फसवतो. यानं मरण चुकवायसाठी काय केलं दादा? सगळ्यात वरची 1 नंबरची ह्याच्या नावाची फाईल बाजूला काढली आणि त्या गट्ट्यात सगळ्यात शेवटी घालून ठेवली. 20 मिनिटानंतर यम शुद्धीवर आला. ये म्हणला, अण्णा चव्हाण एवढ्या लोकांना मी मारलं, कुणी मला चहा पाजला नाही, पाणी दिलं नाही. अण्णा तू मला चहा पाजलाय, अण्णा मला तुझ्यासाठी काहीतरी करू वाटते. अण्णा ही म्हणला, यम देवा काय करू वाटतंय? यम म्हणला, लय काय विशेष करत नाही, फाईल घ्यायला सुरुवात मी रोज वरनं करत होतो, आज खाल्लं करतो. म्हणजे सांगायचा मुद्दा माझा असा आहे की मरण कुणाला चुकवता आलेलं नाही. मग तुकाराम महाराज म्हणतात, अरे नको नको मना गुंतू माया जाळी, तो काळ आला जवळी ग्रासावया, काळाची उडी पडेल बा तेव्हा, सोडवी ना कोणी रे माय बापा. मग या मरणापासून कोणच सोडवू शकत नाही. सोडवी ना तुला देशीचा चौधरी आणि खी सोयरी भली भली, तुका म्हणे तुला सोडवी ना कोणी, एक चक्र पाणी वाचून या, त्या भगवंताशिवाय सोडवणार कोणी नाही माय बापा हो.